नमस्कार, मी आहे मयुरी आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे जिताडा फिशचं कालवण. तर त्याच्यासाठी नारळ घेतलं होतं ओलं, अगदी अंदाजे आपल्याला जेवढं वाटण हवं आहे, जेवढं ग्रेव्ही हवं आहे तेवढं आपल्याला ग्रेव्हीसाठी खोबरं घ्यायचं आहे, ओलं नारळ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची असं सगळं टाकून आणि स्पेशली टोमॅटो पण ॲड करायचं आहे वाटणामध्ये आणि असं वाटण बनवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला पातेल्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये पहिले लसूण तडकायला द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तेलामध्येच मसाला फ्राय करायचा आहे, तो म्हणजे हळद आणि मिरची पावडर. आणि व्यवस्थित असं मसाला फ्राय झाल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला वाटण ॲड करायचं आहे आणि आपल्याला तो मसाला जळून द्यायचा नाही आहे, फटाफटच टाकायचं आहे वाटण त्याच्यामध्ये. आणि आपल्याला जेवढं रस्सा हवं आहे, ग्रेव्ही हवं आहे तेवढं पाणी ओतायचं, कोकम किंवा चिंच ॲड करायची, मीठ टाकायचं आणि मस्त असा कड घ्यायचा आणि वरतून कोथिंबीरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि छान असा जिताडा मासाचा कालवण रेडी होतो. त्याच्यानंतर जिताडा मासा हा फ्राय करायला, त्याला मॅरिनेट करायला घेतला. त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकची थोडीशी पेस्ट टाकली, त्याच्यानंतर मसाला टाकला, लाल तिखट मसाला, हळद, मीठ आणि बाकीचे 2-3 मसाले तुम्हाला कोणतेही असतील, गरम मसाला असेल किंवा अजून कोणता मसाला तुमच्याकडे ज्याची टेस्ट चांगली आहे तो ॲड करू शकता. जिताडा मसाला बाकीचे मसाले ॲड करूनसुद्धा टेस्ट येते, त्याच्यासाठी फक्त हळद आणि मसाला वापरण्याची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे जिताडा मासाचं कालवण आणि फ्राय बनवला आहे. तुम्ही कसं बनवता ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.